गुड मॉर्निंग. आज बनवली होती मी दही गवार. पण त्याआधी ज्या दिवशी मला सुट्टी असते त्या दिवशी वृंदाला संध्याकाळी डेकेअर मधून पिकअप करणं हे माझं फेवरेट काम. आणि दुसरं फेवरेट काम म्हणजे माझ्या बाळांसाठी करायला लागणारं फूड. आता मध्ये एका माझ्या स्टोरी मध्ये बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की लिलीला काय झालं, तर तिचं न्यूटर करण्याचं ऑपरेशन झालं आणि ते ऑपरेशन करूनही तिची आणि मन्याची मस्ती काही कमी नाही झालेली आणि त्यांच्या मस्तीत हातभार लावते वृंदा. सुट्टीचा दिवस म्हणजे माझी घरातली भरपूर काम आणि त्यातलं एक मेजर काम म्हणजे भाज्या निवडणं आणि प्रत्येक भाजीमध्ये हात घालून ती घरभर पसरवणं हे वृंदाचं असो. आता करूया रेसिपीला सुरुवात. आधी निवडलेली गवार मी पाण्यात मीठ घालून उकडून घेतली आणि मग आलं, लसूण, मिरची आणि टोमॅटोची पेस्ट करून आणि हे सगळं करत असताना माझ्या मिक्सरच्या भांड्यामधून सगळी पेस्ट थोडी बाहेर आली. याच्यावरून मला एक लक्षात आलं, मला नवीन मिक्सर घेण्याची सक्त गरज आहे. तुम्हाला कोणता रेकमेंड करायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मग रेसिपीसाठी तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली. मग बारीक चिरलेला कांदा मऊ होईपर्यंत परतून घेतला. मग त्यामध्ये घातली टोमॅटोची पेस्ट, तीही परतून घेतली. मग मीठ, हळद, हिंग, लाल तिखट आणि गरम मसाला हे सगळं त्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित परतून मग ऍड केलं 2 चमचे दही. आणि हो, दह्याच्या कंटेनर मध्ये तेवढंच दही होतं म्हणून पाणी घालून ते फिरवून त्याच्यामध्ये ऍड. मग फोडणीमध्ये ऍड केलं शिजवलेला गवार आणि थोडंसं पाणी. खूपच यमी आणि टेस्टी झाली होती ही दही गवार. खूपच सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा.